हे गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आजचा दिवस पण स्पेशल आहे गाईस. नाही पण बोलू शकतो, बट हू नो स्पेशल होऊ शकतो गाईस. तर मी थोडा ऍक्च्युली फास्ट बोलतो कारण की मला लेट झाला निघायला. मी चाललो कुठे आज? मी चाललोय आज माझ्या एका मित्राला भेटायला. येस गाईस, हा माझा पहिला व्लॉग असेल ज्याच्यामध्ये मी माझ्या मित्राला दाखवणार आहे. कारण की जे पण तुम्ही बघतात ते फॅमिलीज वगैरेच बघतात, म्हणजे वैष्णवी वगैरे तिच्या साईडचे लोक किंवा माझ्या साईडचे लोक जे पण आहेत तुम्ही बघतात. तर आता मी त्याला भेटायला चाललोय. रिझन म्हणजे ओकेशन असं आहे की त्याचं ऍक्च्युली लग्न आहे या महिन्यामध्ये. तर म्हणजे बॅचलर साठी तर नाही चाललोय, म्हणजे बॅचलर मध्ये एवढी इंटरेस्ट नाही आहे माझं. बट मला त्याला भेटायचं होतं कारण की खूप टाइमापासून झाला मी त्याला भेटलो नव्हतो. त्याला भेटूया, जरा गप्पा टप्पा मारूया आपण त्याच्यासोबत. आणि कसं तो एक म्युझिक प्रोड्युसर पण आहे आणि एक रॅपर पण आहे. तर या फील्ड मध्ये माझा कोण जास्त मित्र आहे, बट मी जास्त कसं कोणाला भेटत नाही रिअल मध्ये. तर कसं त्या गोष्टीवर पण थोडं बोलणं होईल, मग बरं वाटेल. आणि ऑब्व्हियसली लग्नानंतर मग तो बिझी होईल गायस. ऑब्व्हियसली बिझी व्हायला होतं कारण की खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज येतात. म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने पण बोलतोय. तर आता मी निघतो गाईस. मला ऍक्च्युली जायचं होतं 7:30 निघायचं होतं, तर आता 7:45 झाले. तर मला लेट झालाय गाईस. आता मी निघतो. अंधेरीला जायचंय मला, ट्रेननी चाललोय आता मी. फर्स्ट टाइम वैष्णवी शिवाय मी व्लॉग करतोय. तर लेट्स सी काय होतं. तुम्हाला भेटतो पुढच्या टेक मध्ये. सो गाईस, आता मी बसलेलो आहे ट्रेन मध्ये. 8:15 गोरेगावची ट्रेन पकडली आहे मी. सो गाईस, मी पोचलेलो आहे फायनली अंधेरीला. इकडे गर्दी बघा केवढी आहे, बापरे. माझी सुटका झाली आहे गाईस ह्याच्यापासनं, कारण की मी घरनं काम करतो. चलो. अरे बापरे, खूप गर्दी आहे गाईस इकडे. तो जास्त व्लॉग पण करू शकलो नाही ट्रेनमध्ये कारण की फट्टे गर्दी होती त्याच्यामुळे. आता आपल्याला जायचं अंधेरी ईस्टच्या साईडला. जुने दिवस आठवले गाईस मला. सो गाईस, फायनली आता मी रिक्षामध्ये बसलो आहे. शेअरिंग रिक्षा पकडली होती मी. सगळे उतरले आहेत. मी माझा लास्ट स्टॉप आहे तर काहीतरी अंधेरी. सो आपल्याला उतरायचं हनुमान मंदिरच्या इकडे. सो गाईस, हा बघा आपला एकुलता एक मित्र आहे. एकुलता एक मित्र काइंड ऑफ. तुला माहिती मी व्लॉग चालू केला? हो, माहिती. अरे एक नंबर करत राहा. भाई. कसं आहे? एकदम मजेत मजा वाढवायची ना आता आपल्याला. हा ठीक आहे. येस, म्हणजे अजून चांगलं म्युझिक हे सगळं करत मजा. गाणी वगैरे ऐकू, थोडं बोलूया आपण. चल. सो गाईज, फायनली आता मी पोचलेलो आहे प्रणवच्या पीजी मध्ये. तर तुम्ही रूम बघू शकता, असं काहीतरी रूम आहे. सो कशी आहे एकदम पीजी लाईफ ब्रो? मस्त निवांत एकदम निवांत ना. हो. आता पीजी लाईफ आहे की काय आपण? ठीक आहे, सांग मला नंतर. ते तुला विचारतोय, 2-3 वेळा विचारलं मी. काय इग्नोर करतोयस तू मला. अरे नाही अरे कॉल आहे ना, मिस कॉल बॅक करतो. अरे तेच तुला हां ठीक आहे. येस. सो Vlog in 2 couple minutes. हॅलो. सो बेसिकली आमचा दुसरा मित्र पण येतोय, म्हणजे प्रणवचा मित्र आहे. बोल ना तर भाई. तेच कॉलिंग वगैरे चालू आहे. येस, खूप बरं वाटतंय भाई. खूप गर्दी होती ट्रेनमध्ये पण, आणि म्हणून मी फर्स्ट क्लासची तिकीट काढली होती. बट फर्स्ट क्लासमध्ये पण चढतात लोक भाई, माहित नाही काय सीन आहे. डेअरी बघा मी कसा आलोय बघा गाईस. म्हणजे ड्रेसिंग बघा, पजामा घातलाय कारण की कम्फर्टेबल. नाईटच मारायचे आहे ना, पहाटे मी येईल. तो गाईस, बाकीचे मेंबर पण इकडे राहतात. किचन एरिया आहे. कोणतरी अंडी वगैरे उकडून गेलाय, मसाले बिसाले ठेवले. ऑल ओव्हर एकदम स्वच्छ ठेवले रूम. इकडे वॉशरूम आहेत 2. इकडे रूम आहे अजून. तिकडे पण रूम आहे. येस, 2 वॉशरूम आहे, विच इज नाईस. रूम टूर देतोय जरा ऑडियन्सला. होम टूर मस्तपैकी दिलेला आहे आता. इकडची होम टूर पण देऊन ठेवतो बॅकअपसाठी. अरे म्हणजे मी कसे 2-2 गाईस, मी कसे 2-2 टेक घेतो कारण की yes. मला माहितीच नव्हतं. मतलब एडिटिंग में सब संभाल लेते हैं हम लोग. एकदम रॉ आणि अनफिल्टर कंटेंट आहे भाई आपला. बघू शकतात. हे प्रणव इकडे बसतो वाटतं, म्हणजे काम वगैरे करतो त्याचा. लॅपटॉप वगैरे, जेवण वगैरे, कढई वगैरे ठेवली आहे. येस, वर्क स्टेशन. इकडे आपली बाल्कनी आहे. सध्या तिकडे काळोख आहे खूप. येस,
नाईस. कपडे बिपडे वाळत घालतात इकडे लोक. हो सो स्वप्नील, सो बेसिकली स्वप्नील पण आले आहे. थोडं जास्त ओव्हर ऍक्टिंग वाटतंय. नाही बाबा काही नाही, आपण पहिल्यांदा शूट करतोय. प्लॅन काही नाही केलंय. सो गाईस आम्ही प्लॅन काय नाही केलं होतं, बट आता आलेला आहे. इंट्रोडक्शन चांगलं पाहिजे होतं. येस, इंट्रोडक्शन चांगलं पाहिजे. प्रणव बोलतोय की माझं इंट्रोडक्शन बरोबर नाही आता घेतलं. नागड्यापणा नको घेऊ, जरा कपडे घालू दे. अरे भाई सगळं चलता है, सब चलता है की नाही यार. सो Editing याला समजत नाही. सो बेसिकली स्वप्नील इज सिनेमॅटोग्राफर, प्रोड्युसर, रॅपर, सिंगर, एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. काय बनवायचं सांगा. हा, लेबल जे- बोलूया काय स्वतःचं. येस येस. स्वप्नील सर्व करतात तसे. हा बघ, हा काय माहिती. रिलीजियस ह्याला काय सवय लागली काय काय सवय लागली कधीपासून. पण मी काय बोलतो, ह्याला काय आप स्वप्नामध्ये स्वामी समर्थ वगैरे बोलले आहेत अरे, अरे. का असं असं कर आणि म्हणजे मग काहीतरी मजबूत होणे वाला आहे. मजबूत होणे वाला आहे. बा, आम्हाला पण सांग जरा. समर्थ स्वप्नामध्ये. आम्हाला पण सांग जरा काय असं सीन असेल तर. नाही नाही, स्वप्न बिप्नात काय नाही, मनात श्रद्धा असल्यावर माणूस हा करतो. ते तर आहे ऑब्विसली. मनात श्रद्धा आहे माझ्या. यस सोडून गेली पण ती. हो हो, नाईस नाईस. माझ्या मनात श्रद्धा नाही गेली बाबा. मस्त चल ठीक आहे. आता काय आम्ही आता बसू, मस्तपैकी बसू म्हणजे थोडं डिस्कस करू बसू, म्युझिक. मग करू भरपूर सुसू. पण सुसू करण्यासाठी खूप सारं पाणी प्यावं लागेल आणि पाणी मध्ये आपण थोडं गायस हा एकदम हे मुद्दाम करतोय असं. मुद्दामून करतो कारण माहिती आहे घरच्या काही बघतात आहे. येस, घरचे बघतायत म्हणून मुद्दाम करतायत. येस. सो बेसिकली काय नाही गायस, आता आम्ही डिस्कशन करणार आहे एकदम पॉडकास्ट टाईप. दुसरी लाईट कर बंद, वाईब नाही आहेत मला दुसऱ्या लाईटीत. तर एकाच लाईटीत छान वाईब आहे. ओके. सो तो याला वाइब नहीं छान आता है. वाटतं. करतो करतो. सो इसको वाइब नहीं आ रहा है इस लाइट में, इसके लिए अभी वो भी बंद कर रहा है. इसको नागडा रे के वाईब आता. आता मी व्लॉग मध्ये असं घेतो म्हणून टी शर्ट घालतोय. गेट रेडी विथ मी. गेट रेडी विथ मी. असं ना गेट रेडी. वर्षांनी काय मस्त गेट रेडी विथ मी केलं होतं ना सर्वात असं ना आधी. गेट रेडी विथ मी. गेट रेडा विथ मी. कर तू कर गेट रेडी विथ मी. तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये इंडस्ट्रीमध्ये गेट रेडी विथ मी जेव्हा नाही आलं होतं तेव्हा परशानी केलं होतं. ओसीडी के आहेस तू. ओसीडी का. ठीक आहे. गलास आणावा लागतो. मला पण सवय आहे गाईस ओसीडी, म्हणजे मी पण साफसफाई करत असतो घरी. सो ठीक आहे. आता आम्ही जरा बसू मस्तपैकी डिस्कस करू म्युझिकचे रिलेटेड. थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला एकदम प्रॉपर काय पॉइंट्स असतात म्युझिक मध्ये वगैरे, काय स्ट्रगल्स वगैरे असतात, ह्या गोष्टीमध्ये पण आम्ही बोलू बघा. कारण की काय ह्या गोष्टीमध्ये म्हणजे आम्हाला खूप वेळ झालाय काय म्युझिक मध्ये, राईट. तर आम्ही तुम्हाला जे पण सांगेल आम्हाला माहिती आहे आम्ही ते काय बोलतोय. ओके. सो ट्रस्ट मी. आणि हा एकदम एक्साइटेड होऊन आलेला आहे. आज करणार आम्ही जॅम फ्री स्टाईल. सो बाय द गाणे ऐकवणार. आता प्रणव कुठे राहणार, इकडे की नाशिकला? मी त्याला विचारतोय, मला सांगत नाही तो. अरे इथेच असणार आहे पुढे. हो हो, अरे एक नंबर. हा. ना मी आलो कारण की बाय आता भेटणार की नाही म्हणून, आहे की नाही सांगता का- येत का बरं नाही. म्हण. का नाही भेटणार? एक्सपिरियन्स आहे भाई. हा बघ. I know that. हा, तुझं लग्न झाल्यापासून तरी पण आपण असं किती भेटतोय. तुला जेव्हा वेळ असतो तेव्हा भेट. तर ह्याला पण जेव्हा वेळ असेल तेव्हा भेटणार. Yes, तेच लडकी म्हणून तर आती, इसके लिए भाई तो को बोल रहा हूं बुलाएगा, भाई. भाई को बोलेगा भाई. भाई लोग क्या हरकतें होती ना, तो हरकतें कम कर सकते हैं, अभी ज्यादा नहीं कर सकते. हाँ. हरकतें. हरकतेस इन द हाउस. भाई से सीधा भाई को अभी. यस यस. हाँ, चलो ठीक लेट्स है. गो. अपने को आगे भी तैयारी करनी है. चलो ओके. क्या तैयारी? Yes. हमें खाना पीना खाने का है. खाना लेके आना है अपन को. हमें Yes, खाना yes. लेके आना है. Yes, हाँ. yes. खाना बनाएंगे मस्त पैकी खाएंगे या फिर बाहर से मंगाएंगे. मस्त. सो गाईस आता आम्ही मस्तपैकी सगळं जेवण वगैरे जे पण आहे आमचं सगळं आयटम सगळं आता आणायला चालू आहे. प्रणव गाडी चालवतो. यस. सो तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट्स बघा जरा मस्तपैकी. ओके. सिनेमॅटिक शॉट तुम्ही बघायचा प्रयत्न करा, कारण की मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये कधी पण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये कधी पण गाडीला पॉज लागू शकतो आणि तो सिनेमॅटिक शॉट अधुरा राहू शकतो. आणि ऍक्च्युली मोठा सिनेमा बनवू शकतो. हा, सिनेमा बनवू शकतो. एखाद्या गाडीला टच झाली का सिनेमा. कुठे आहोत ते दाखव मायाम कुठे त्यांना. आता आपण आय लव्ह अंधेरी. आय लव्ह असं लिहिलेलं सर्कल वरती, पण ते सर्कल झाकला गेलाय. सर्कल वरती सर्कल वरती जे काय वृक्षारोपण जे केलेलं आहे, जे झाडं लावलेली, ते झाडं इतके वाढले की सर्कल वरचं ते नाव थोडंसं दिसत नाहीये. ओके. येस. आता आपण महाकाली केव्ह चाललेलो आहे. आपल्याला चाललोय
अभी नहीं आया भाई. आता थोड्या वेळापूर्वी मयांक काय विचार होता माहिती आहे का काहीच इकडे जेवण वगैरे पार्सल येतं का स्विगी झोमॅटो 2026 मध्ये अंधेरी मुंबईमध्ये हा प्रश्न विचारतोय मयांक. सगळे ऑडियन्स मिळून त्याला उत्तर बघा. ॲक्च्युली मी असं का विचारलं गाईज, कारण की रात्री वगैरे होते तर मोस्ट ऑफ द टाईम भेटत नाही. ओके, तर कसं आता आमच्या इकडे म्हणजे आमच्या इकडे 24 तास भेटतं. ओके, तर आमच्या इकडे प्रॉब्लेम नसतं. अरे इकडे पण सकाळी 24 4-5 वाजेपर्यंत पण भेटतं. पण मोस्ट ऑफ द टाईमला एक्सपिरियन्स भेटलाय मला की नाही भेटलं, म्हणून मी विचारलं जस्ट. ठीक आहे, इथे पण 24 तास मिळतं, तर टेन्शन घेऊ नकोस मयांक. लागले माझे. तुला जेव्हा पण जेवायची इच्छा होईल तेव्हा मागून घेऊ. ठीक आहे, लेट्स गो. आता गाईस आम्ही आता बघतोय काय खायला भेटतं काय. म्हणजे प्रणव येतोय तुझ्या अड्ड्यावरती की कुठून काय चांगलं भेटतं काय. मे बी चायनीज वगैरेच घेऊ आम्ही किंवा कबाब वगैरे. लेट्स सी. सो गाईस हे बघा इकडे मस्तपैकी वाईन शॉप आहे मोठं, बट ऑब्विसली वाईन शॉप काय लिहिणं देणं नाही आहे. आम्ही इकडे आलो आहे कबाब हाऊसमध्ये. इकडनं आम्ही कबाब घेऊ. मिस कॉल आहे त्याशी बोलून गेलो. येस, मस्त कबाब भेटतात. शोरमा पण आहे. चालू आहे सगळं बनवणं वगैरे. वाइट तेली रानी का नाही हो जाएगा. तो गाईस आता आम्ही चिकन सीख कबाब आणि 2 मटन रोल घेतले आम्ही बघा त्या कबाब हाऊसमधनं. आणि ही बिल्डिंग मस्त वाटते बघा ना, जिंजर नावाचं आहे. ॲक्च्युली हे हॉटेल आहे वाटतं, जिंजर हॉटेल. इकडे मस्त हे पण आहे, जिम वगैरे पण आहे. म्हणजे ओव्हरऑल मस्त एरिया आहे गाईस, नाईस एरिया. A few moments later. मेरे साथ में है होमीज होमीज ओल्ड मीज. मुझे नहीं पसंद आता कभी मेरा ओल्ड मी. मैं करता रहता खुद को अपग्रेड और मुझे नहीं मिलता उसमें कभी वे प्लस प्लस वाला ग्रेड. फक दैट शिट, आई डोंट गिव अ फक, आई डोंट गिव अ डैम अबाउट दैट. So guys, इकडे चालू आहे एकदम फ्री स्टाईल. motherfucking shit. Yeah. Is recording और shit on. अभी देखते क्या जिंदगी में बहुत चल रही बातें, मुलाकातें होती रहती दोस्तों के साथ. बहुत दिनों बाद मिला मेरा दोस्त MY के, वाह बहुत दिनों बाद मिलता था उससे नानू के स्टूडियो में. फिर उसके बाद में बहुत कुछ हुआ और मैंने काटा क्या लाइन ना. मैंने काटा कभी किसी का दूसरे का नहीं राइम. टाइम मिला हाथ में तो मैं आया मेरे दोस्त के साथ में, जब उसका होने वाला 29 को शादी. सो गाईस इकडे आम्ही फ्रीस्टाईल करतोय. बेसिकली विनाशक पण आलेला आहे इकडे. यो व्हाट्सअप मेरे साथ में मेरा भाई MY के फ्रीस्टाईल कर. एडा उडा. थोड्या वेळाने कर. सो आम्ही म्हणजे आमची ही ट्रिप असते बसून फ्रीस्टाईल करणं. हीच आमची लाईफ आहे बेसिकली. आणि याच्यात आम्हाला म्हणजे मजा येते. दुसऱ्या पार्टी वगैरे आम्ही नाही त्याच्यामधले. फ्रीस्टाईल करा सगळे बसून, फक्त एवढीच आमची लाईफ आहे. दिस इज हिप हॉप. तिकडे मिळते ये सगळ्यांची खास जेव्हा जिरते तेव्हाच खरी मजा सुरू होते. हा माझे मित्र आले सोबत हेच या क्षणाचा मी आहे खूप धन्यवाद वर्षाला पण आणि त्यांना पण एक प्रकारे. कारण की इथून पुढचा टप्पा आयुष्यात कसा असेल माहित नाही. असेल का तो बाउन्सर मारू त्याच्यावर पण आपण सिक्सर. आपण आहे तेवढे खंबीर, जिथे लाट मारू तिथे काढू पाणी. आहे आपली अशी दोस्ती जाणी. अशी दोस्ती जरी असली पण इतर आता आपल्याला कर्तव्य निभायची बारी आली. मी चहा सोबत कधी नाही खाली, कारण होती छाती मध्ये जळजळ, पण जळत नाही कधी आपल्या व्यक्तींवर. माझ्या सोबत बसले आहे सगळे अट्टल लिहिणारे, त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते बोलू शकणारे, कधी नाही थांबणारे. आहे ते जसे खाणी मधले खरे हिरे, ते नाहीत धोंडे दगड धोंडे. आता मी करतो माईक पास माझ्या मित्रांकडे. कोण दोन बाई नाही कोणता बनायचं मला डोन. पण मी घेतो हिथं येड्याचं सॉंग. पण येड्यासारखं करतो मी सॉंग, कारण मला नाही पडत दुनियादारी कशी चालले, मला नाही पडत काय फरक. मी लहानपणापासून होतो खूप सरस, पण मन माझं मन होतं कधीतरी भंग. कधी
जगतो मी आयुष्याच्या काही क्षण आणि कधी कधी होतो मी दंग माझ्या रंगामध्ये होतो कधीतरी दंग तेवढ्यामध्ये सकाळ झाली तेव्हा मला बोललो सकाळ झाली त्याच्यानंतर मी केला तिला कॉल ती बोलली काय चाललं आयुष्यात मी बोललो एव्हरीथिंग गुड मी केलं माझं खाला जेवढं होतं माझ्या हातामध्ये फूड आणि मूड झाला त्याच्यामुळे गेलो केलं होतं कॉल ऑफिस मध्ये आणि गेलो आणि झालं मॉर्निंग त्याच्यानंतर मी गेलो मॉर्निंग नंतर मी काही केलं जे मनाला वाटतं गेलो कुठं गाडी काढली माझी भ्रूम 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 माझी सोडली मी घराची ती रूम भ्रूम भ्रूम माझी गाडी चालली माझी रूम निघाली तिथून निघालो मी गाडी घेतली बिर्याणी आणि दिली माझ्या त्या कोंबडीची कुर्बानी त्या म्हणलं मी पण मला काही नाही पडला फरक लहानपणापासून होतं मी खूप सरस घेतली गाडी काढली ऑफिस गाडी लावली गाडी आणि कुठं गेलो वर आणि तिथं बघतो तर आला मला चिरागचा कॉल तो बोलता बेटा किधर है मैं बोला मेरा चल रहा है थोड़ा सा मैं काम जिंदगी में करता नाही कभी मी आराम पूर्ण विराम दिला आराम मला तेवढं वरती केलं थोडं काम फक्त काय खूप सारं काम आयुष्य म्हणजे कधी नाही आराम त्या आरामाला द्यायला लागतं पुढं जायसाठी पूर्ण विराम जय श्रीराम नाही बोलणारे गँग माझी गँग आहे थोडी वेळेच आहे करणारे त्याच्यामुळे गेलो वरती आयुष्यात होतं खूप सारं टेन्शन ना बीट मध्ये कधी केलं मेन्शन ओ दिस शिट इकडे कॉल वाचतोय मस्त मिक्स झालं पण बीट संपणार नाही आणि मी पण इथं आयुष्य आलं भेटलं देवाने दिलं कधी ते संपणार नाही आणि जगणार नाही हा अच्छा बच्चा मी Non-stop बाय, non-stop. मध्ये कोणाशी बोलणं झालं काय चाललं आयुष्यात कसं चाललं तेवढ्यामध्ये कोणा बोललं काय चाललं चल आपण भेटू संध्याकाळी तू मी बोललो येतो का स्टुडिओवर पण ए मेरा बोला बालो दोस्त काय को कर रहा फोन बार नमस्कार मी पण So आज guys, आता प्रणव करतो freestyle. सकाळी उठलो नसतो उठलो तो कसा असतो भेटलो घेऊन जाईल तिकडे माझे जाईल विचार पण जाऊ द्या ना थोडा तो निगेटिव्ह वाला टॉपिक नाही तो पण आहे आयुष्याचा पार्ट पण जाऊ द्या आता मी बोलत होतो परत करतो स्टार्ट मला म्हटला तो सकाळी काय घडतं ब्रो मी म्हटलं सकाळी आंघोळ करतो त्यानंतर बाईक काढतो ऑफिसला निघतो ट्रॅफिकला भेटतो शिव्या 2-4 हसडतो पुढे आयुष्यात नेहमी जात राहतो थांबत नाही कारण काही पण झालं तरी थांबण्याचं ऑप्शन नाही ही मर्दांची जिंदगी भाय हा तुला अजून काय सांगू कसं दिवस काढतो ऑफिस मध्ये हा पण टॉपिक मला म्हटला होता माझा भाऊ विनष्ट त्यावर करून दाखवलं स्पीड एवढा के आणि स्वप्नील पण हा तर ऑफिस मध्ये पोहोचतो मी आपण त्यांना लँड करून टाकतो मी त्यांना सँड करून टाकतो मुठीमध्ये झोलून त्यांना तोड़ून टाकतो लगी नशे ना किसी गर्दे में मेरी बोत में हॉटी वो प्राणा के पर्दे में नाड़ा पर ढीला मैं बाप करूं भलते में मेहनत में करूं तू बाप बने भलते में हाथ मेरे फंसे रहे गांधी के चरके में विजन इसलिए नहीं दुआ दरगे में हसलड़ शांति में क्रांति में जी रहा था अंडरग्राउंड हसलड़ पैसे से बिके सब चाहिए बस खरीदार हसलड़ शांति में क्रांति में जी रहा था अंडरग्राउंड हसलड़ पैसे से बिके सब चाहिए बस खरीदार हसलड़ शांति में क्रांति सो गाईस मला एक प्रश्न विचारायचा होता प्रणवला आणि बाकी सर्व लोकांना म्हणजे लाईफ मध्ये आताच्या काळीमध्ये 2026 मध्ये जे लोक प्रोड्युसर बनतायत फॉर एक्झाम्पल म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल एक गाणं ऐकलं मला आवडलं गाणं खूप मी विचार केला की ते गाणं कसं बनतं आणि थोडा इंटरेस्ट माझा वाढत गेला आणि मला समजलं की हे सगळं असं डाव आहे डॉ वगैरे असतो म्हणजे टेक्निकलिटीज वगैरे सगळ्या गोष्टी असतात तर म्हणजे आजच्या तारीखमध्ये लाईक प्रोड्युसिंग करणं आणि बनणं पुढे सस्टेन करणं केवढं इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे केवढं अवघड आहे तर ते मला विचारायचं आहे प्रणवला आपल्या विनाशकला आणि स्वप्नीलला सगळ्यात पहिला मला प्रणवला विचारायचं आहे ओके तर मला वाटतं की म्हणजे ते अवघड किंवा सोपं तेवढंच आहे जेवढं आधी होतं कारण की या गोष्ट कसं आहे टूल्स नेहमी असतात आणि ते बदलत पण राहतात तर सध्या जसे टूल्स बदलले नाहीत नवीन टूल्स ऍड झालेत तुमच्या AI मुळे तुम्ही बघाल ना तर तुमच्याकडे आधी पहिले काय होतं म्युझिक प्रोडक्शनसाठी FL स्टुडिओ किंवा इतर जे डॉज होते सगळे एबल्टन वगैरे ते सगळे होते ते आता पण आहेत पण त्या व्यतिरिक्त आता नवीन काय आलंय की सुनो सारखे जे वेबसाईट्स आहेत किंवा अजून इतर AI वाले वेबसाईट्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ना इतर गोष्टी खूप सोप्या झाल्यात करायला आता ChatGPT आहे जर तुम्हाला आधी म्युझिक थेरी नसेल तुम्हाला कीज बनवणं तुम्हाला म्हणजे एक मेलोडी फॉर्म करणं जे होतं ते तुम्हाला शिकावं लागायचं कुठून ना कुठून तरी इयर ट्रेनिंग थ्रू किंवा म्युझिक थेरी शिकून आता तुम्हाला त्याची गरज नाही तुम्ही ChatGPT ला प्रॉम्प्ट टाकाल की गिव्ह मी अ
मेलोडी प्रोग्रेशन फॉर सॅड बीट और हॅपी बीट और एनी काइंड ऑफ बीट, तुम्ही ते पण जी पण फिलिंग त्याला सांगाल ना, तुम्हाला तो त्यानुसार मिडी मध्ये ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला तो कीज लिहून देईल. ए मायनर, बी मेजर, जे काय असेल ते तुम्हाला तो लिहून देईल. तुम्हाला फक्त ते ड्रॉ करायचं आहे आणि तुमची बीट, तुमची मेलोडी सेट आहे. मग तुम्ही पुढे काय पण करा, तुमची क्रिएटिव्हिटी आहे. तर सध्या सीन मला वाटतं असा आहे, थोडा एनहान्स तर झाला आहे AI मुळे. सो बेसिकली प्रणवला हे बोलायचं होतं की तो जरा म्हणजे आजच्या तारीखमध्ये थोडा म्युझिकमध्ये आपल्याला हेल्प भेटते, म्हणजे AI वगैरे थोडा हेल्प करतो आपल्याला. बट ते किती प्रिसाइज आहे ब्रो, म्हणजे लाईक आपण त्याच्यावरती एकदम अवलंबून राहू शकतो का? नाही, ते करण्यावरती आहे. बघा तुम्हाला हे सांगतो मी, तुमचे जे इतर जे ट्रेडिशनल म्युझिक प्रोडक्शन वाली टेक्निक्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, ते तुम्हाला स्किल डेव्हलप करून करावं लागायचे. आता तुम्हाला AI मध्ये स्किल डेव्हलप करून करावं लागतंय. म्हणजे काय, तुम्हाला एक चांगला थॉट फॉर्म करावा लागतो, तुम्हाला एक चांगला प्रॉम्प्ट फॉर्म करावा लागतो, तुम्हाला जे हवंय तुमच्या मनाचे तुम्हाला शब्दांनी लिहावं लागतंय. ते लिहिता आलं तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे AI सोबत. तर तुम्हाला असं कॉम्बिनेशन ठेवावं लागणार, ट्रेडिशनल टूल्सचं ते वालं नॉलेज आणि AI टूल्सचं म्हणजे हे वालं नॉलेज. ओके, सो बेसिकली प्रणव फक्त एवढंच बोलतोय की जे आपले AI टूल्स आहेत ते आपल्याला हेल्प करतात, पण त्याच्यामध्ये मला अजून ऍडिशनल थोडंसं ऍड करायचं आहे की आपल्याला केवढं प्रिसाइज त्याला विचारायचं आहे. असंच नाही की चॅट GPT गिव्ह मी अ काउंटर मेलोडी ऑन दिस कॉर्ड. तर चॅट GPT काय पण देईल, बट प्रॉपर त्याला तू सांगणार की म्हणजे मला सॅड मेलोडी मध्येच पाहिजे, मला जास्त कॉम्प्लिकेटेड नको पाहिजे, मला सिम्पल पाहिजे, मला लीड पाहिजे, साऊंड एक्सेट्रा टेक्निकल टर्म्स. बेसिकली मला ऍड करायचं होतं. आता मी विचारतोय स्वप्नीलला, तुला काय वाटतं की आजच्या तारीखमध्ये जे जो प्रश्न होता माझा, म्हणजे बनणं सोपं आहे की बनलं पाहिजे, आणि काय कुठे त्यांना हे भेटतं, म्हणजे कुठे कॉम्प्लिकेट त्यांना होता, म्हणजे की नाही बाय आता संपलं बाय, का केलं मी ट्रायल केला पाहिजे की त्याला यूज कसं करायचं. त्याला यूज करण्यामध्ये फक्त स्किल पाहिजे, टॅलेंट नाही पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला रेफरन्स शेअर करावे लागतात. जर तुम्ही चांगल्यापैकी लिहू शकतात तर ते पण काम करू शकता. कुठला एक इमेज सारखंच तुम्हाला काहीतरी ओरिजिनल व्हिडिओ बनवायचं ते पण तुम्ही त्याला असं सिधा फीड करू शकतात AI ला, आणि त्याकडनं बनवून घेऊ शकतात. जसे नॅनो बनाना प्रो आहे, खूप सारे आहे एक्सफील्डवर. म्हणजे बेसिकली AI बेसिकली तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे की कसं बनतं, काय प्रॉम्प्ट द्यायची, ते पण तुम्ही AIचाच हेल्प घेऊ शकतात. AI लाच बोलू शकतात की मला प्रॉम्प्ट बनवून द्या असं काहीतरी. आणि जर कोणाचं असं जमत नसेल तो पण करू शकतो. हे सर्व गोष्टी समजून वाचून ज्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. तर हे एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे की लोक शिकतात पण आहे AI कडनं, करतात पण आहे. मी स्वतः पण काम करतो. मला जसं व्हिडिओ पाहिजे होतं तसं बनवून दिलं. मी मित्रांना दाखवलं आणि ते बोलतात आहे की हे मस्त आहे, तू बनवलं. मी बोला पूर्ण AI बनवलं. तर ते थोडं रिअलिस्टिक होतं, कारण जसं यांनी बोललं की आपण AI कडनं बनवून घेतोय, त्यानंतर आपल्याला पण ह्युमन टच द्यावं लागतं. जी एडिटिंग असतं, ओव्हरलेस टाकायची आहे, ग्लो इफेक्ट काहीतरी बनवायचं आहे, काहीतरी थोडं रिअलिस्टिक बनवायचं आहे, नॉईज टाकायचं आहे. सर तर AI मॅन्युप्युलेट होऊ शकतं, स्वतःसाठी काम पण येऊ शकतं. प्रो अँड कॉन्स आहे त्याचे. बट माझा प्रश्न हाच होता की म्हणजे आता हेल्प आपण घेतो, ठीक आहे, हेल्प आपण घेतली, समज आपली बीट वगैरे बनली, पण आपण AIच्या म्हणजे विरुद्ध पण बीट बनवू शकतो, AI यूज नाही करून पण. एक्झॅक्टली, ओके फाईन, थांब. बट माझा प्रश्न हे होता, टेक्निशियन नो माय क्वेश्चन इज दॅट की आता बनणं सोपं आहे होतं, कारण की आधीचं मी बघायचो, म्हणजे माझ्या पर्सनली सांगतो, आधी नवीन गोष्ट होती, राईट. खूप लोक नवीन होते आणि म्हणजे मार्केट खूप डाऊन होता, म्हणजे मार्केट डाऊन नव्हता, मार्केट अप होता. आता ओव्हर सॅच्युरेटेड झालं. थांब आता सगळे लोक म्हणजे एकदम कॉम्पिटिशन वाढलंय आहे. तर आणि सस्टेन करायसाठी खूप मग कस्टम बीट्स बनवा किंवा रेकॉर्डिंग करा, मुद्दल येत नाही. मग रेकॉर्ड लेबल वगैरे तो सगळा सीन असतो. सर्व आर्टिस्ट राईट. फोटोशॉपवर आर्टिस्ट जो फॅन आर्ट बनवायचं, त्याचे फेवरेट मूवीचे काय पण आहे ते त्यासाठी आर्ट होतं. आम्ही नॉर्मल घरी बसून बीट्स बनवणारे जे पण आहे प्रोड्युसर्स, आम्ही पण तेच करायचो. रेफरन्स उचलून बनवायचो आणि काहीतरी बनवलंय, टाकलंय, चाललंय, लोकांना आवडलंय. 2018, 19, 17 आता काय झालं माहितीये, AI सर्व बनवून देतोय. आपण याची गोष्ट केली आपण ना, थोडं पुढची गोष्ट झाली. पुढे आपण माया गेलो ना, आधी आर्ट बनवणं म्हणजे किंवा इतकं वेगळं आर्ट बनवणं की तेव्हा ते वेगळं होतं. हिपहॉप बनवणं वगैरे किंवा इतर गोष्टी म्युझिक वगैरे बनवणं डॉवरती ते वेगळं होतं. ते करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे इंटरनेट ऍक्सेस घ्यावा लागायचा.
जो आता इतका इझिली Easy अवेलेबल आहे आहे. फोन मध्ये Content पण पडतोय. तसं नव्हतं आधी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला Tutorial नसायच्या download- आधी पहिले तुम्हाला किंवा काही पण Tutorial इंटरनेट नसायचे. कनेक्शन बेसिक फोन वाला BSNL वाला इंटरनेट कनेक्शन कसं पण MTNL, हा 1 तुम्हाला ते Mbps. घ्यावं लागायचं. त्याशिवाय तुम्हाला इंटरनेट पण असायचं आणि ते असायचं पण ते काय ते इतकं ते डेव्हलप होत होतं वेळ म्हणजे वेळ लागला त्या गोष्टींना. तर तेव्हापासून जर त्यांनी आर्ट केलं त्यांना माहिती की तेव्हा किती वेगळं होतं आणि आता करणं किती वेगळं आहे. एक्सपिरियन्स ऑल्सो मॅटर. हा तिथपासून तर AI पर्यंत हा एक प्रवास आहे टेक्नॉलॉजी आणि आर्टच्या सोबत. सो गाईज आता मी लाईक प्रणवला पण विचारलं आणि स्वप्नीला पण विचारलं, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला समजलाय. ओके, तर त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की AI आपल्याला हेल्प करतो कुठे ना कुठे प्रोड्युसिंगसाठी. येस ऑफकोर्स AI आपल्याला हेल्प करेल तर आपलं प्रोड्युसिंग वगैरे जे पण आहे सॉन्ग वगैरे आपण हे पण करू शकतो की आपण आपला व्हॉइस क्लोन करून आपला जे पण आयडियाज आहेत किंवा आपण फक्त एवढं सांगू शकतो की माझा आवाज मी क्लोन केलाय, मला ही माझी बीट आहे, ह्याच्यावरती मला सॉन्ग बनवून दाखव कसा वाचतोय. आपल्याला गायची पण गरज नाही, आपल्याला कळणार आहे की सॉन्ग कसा साऊंड करतोय. तर बेसिकली AI हेल्प करतो. तर त्यांचा AI काइंड ऑफ हे होता, म्हणजे AI आपल्याला हेल्प करतोय तर आपल्याला कुठे ना कुठे प्रोड्युसिंग वगैरे म्युझिक मध्ये थोडी हेल्प होते. आता मी म्हणजे पण त्यासोबत फाउंडेशन स्ट्रॉंग ठेवणं पण तेवढंच महत्वाचं हे पण आम्ही म्हटलो. आता मी आहे ना विनाशकला पण विचारतो. सो बेसिकली विनाशक आहे ना म्हणजे आधीपासून खूप रॅप करतोय तो. म्हणजे मी त्याला खूप आधी भेटलो होतो, खूप आधी 2016, 17, 18 त्या टायमाला. तर बेसिकली सीन असा झाला होता की तर त्याचा रॅप आहे ना थोडा ओल्ड स्कूल टाईप किंवा बूम बॅप किंवा बिगी वगैरे बोलतात ना तुम्ही, त्या टाईपनी खूप इन्फ्लुएन्स आहे. तर मी त्याला पण विचारतो कारण की तो आधीपासून आहे. तर तेव्हा म्युझिक वगैरे कसं होतं, तो करायचा वगैरे पण सस्टेन वगैरे त्याचे सॉन्ग खूप पडायचे आधी, आता पण पडतात. बट मी त्याचा पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम मी विचारतो. तुला काय वाटतं आताच्या तारीखमध्ये आर्टिस्ट बनणं काय पण असू दे, म्युझिक प्रोड्युसर असू दे किंवा रॅपर असू दे, बनणं सोपं आहे ॲज कम्पेअर टू अर्ली किंवा हार्ड आहे जे पण आहे? नाही, कंपॅरिझन कुठेच करू शकत नाही बाय. इट्स हिपहॉप म्युझिक एव्हरीथिंग इज लाईक हाऊ मच यू पुट युअर सेल्फ इन दिस म्युझिक शूट. ओके, कोणी पण किती काय करताय किंवा तू मार्केटिंग स्ट्रॅटजी यू हॅव टू नो द मार्केट. तुला तू मार्केटमध्ये काय चाललंय त्या सर्व गोष्टी खूप पाहाव्या लागतात वगैरे. किंवा तू असं काहीतरी आण जे खूप पॉवरफुल आहे. USP टाईप, स्वतःची USP लाईक समथिंग डिफरंट म्हणजे ना. समथिंग डिफरंट इज नॉट वर्किंग ऑल द टाइम, राईट? ओके, खूप जण समथिंग डिफरंटच्या टायमध्ये खूप साऱ्या गोष्टी आणतात, पण जी गोष्ट मार्केटमध्ये चालते आणि तुम्हाला माहिती आहे ड्रेकपासून प्रत्येक जण खूप सारे लोक बोललेत की फर्स्ट ऑफ ऑल आहे मार्केटिंग शीट. मार्केटिंगच्या गोष्टीवरती पण तुम्हाला काम करावं लागेल, खूप साऱ्या गोष्टीवरती पण काम करावं लागेल. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला काम करायचं बस, दॅट्स इट. ओके. सो आपल्याला खूप एकदम म्हणजे एकदम रिअलिटी शीटवाला एकदम बोलतात ना, एकदम रिअलिटी एकदम सांगितलंय विनाशकनी. बेसिकली काय आहे, आता तुम्ही बघाल की म्हणजे इंस्टाग्रामवरती वगैरे सॉन्ग तुम्ही बघत असाल, म्हणजे सॉन्ग वगैरे तुम्ही म्हणजे ऐकतात सारखं ऐकून वगैरे लाईक तुम्हाला आवडायला लागतं. तर बेसिकली काय असतं ते PR आहे ब्रो, की लाईक म्हणजे एक म्हणजे सॉन्ग तुम्ही म्हणजे PR वगैरे स्वतः करतात. ते असं नाही की ते कधी कधी ॲटोमॅटिक व्हायरल होतं. तर आता विनाशक बोलला की मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे झाली पाहिजे. तर ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी ऑलरेडी करतात की आपला स्वतःचा सॉन्ग आहे कुठला पण. आता मी सॉन्गचं नाव घेत नाही. ओके, आता जेवढे पण व्हायरल सॉन्ग झाले असतील तर ते बेसिकली काय असतं की तो PR पण असतो. ती लोक मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे करतात, इन्फ्लुएन्सरला वगैरे पकडतात, सॉन्ग व्हायरल करतात. आणि कसं असतं माहिती आहे, काय सॉन्ग चांगले पण असतात. असं नाही की सगळे सॉन्ग एकदम फ्लॉप असतात आणि ते लोक व्हायरल करतात. बस ते सॉन्ग चांगले पण असतात असं नाही, बट ते पण इम्पॉर्टंट आहे बेसिकली. तर ते म्हणजे केलं पाहिजे. आता असं 2018-19चं मी आता मी बोलतोय तेव्हा मी रॅप चालू केलं होतं. हे मला पर्सनली पटत नाही, कारण की याच्यामुळे कसं होतं की आपलं म्हणजे अटेन्शन स्पॅन थोडं कमी होतं, राईट? आता गाणं किती मिनिटाचं असतं, 2-3 मिनिटाचं असतं, बट 30 सेकंड और 1 मिनिटचं आपल्याला रील बनवावं लागते, त्याला प्रमोट करावं लागतं. लाईक फॉर एक्झाम्पल आता मी हे सॉन्ग बनवलंय, राईट? तर हे सॉन्ग बनवण्यासाठी मी काय केलंय ते मला डिकन्स्ट्रक्शन वगैरे टाकणं ती पण मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. तर ह्या गोष्टी खूप मॅटर असतात गाईस करणं. तर येस, बनणं सोपं पण आणि अवघड पण आहे, तुम्हाला आलं पाहिजे. ॲक्च्युली सगळ्या गोष्टी सोप्या पण असतात आणि हार्ड पण असतात. आता म्युझिक प्रोडक्शन मला वाटायचं की हार्ड आहे एका टायमाला, बट मी करत गेलो, माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये येत गेला, तर मी शिकत गेलो, राईट? मला सोपं वाटायला लागलं. तर तेच आहे, एवढंच मला फक्त जाणून घ्यायचं होतं. आणि हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट होता गाईस माझ्यासाठी, मला हे कव्हर करायचं होतं.
जब तक सीना ये जले ना गिरता है बाय संतुलन खोता कहता वो सब जो मैं होश में ना होता अच्छा कुछ बुरा कुछ अधूरा बोलता नहीं अकल में होश लगे जा कुछ नया नया अब ये चाय खोए खुद में ये चाय खोए खुद में होश लगे जा सब कुछ नया नया अब ये चाय खोए खुद में होश लगे जा ये जाए होता है ये नजर धुंधली होती भी हे गाईस, सो फायनली आता मी झोपतोय कारण की आता 4:30 वाजले आहेत आणि प्रणवला पण जायचं आहे उद्या. बाकीचे 2 मेंबर्स पण गेले घरी. खूप मजा आली. आम्ही फ्री स्टाईल वगैरे केली रॅप आणि काही गोष्टी आम्ही डिस्कस केल्या. जेवढे होऊ शकतात तेवढ्या मी रेकॉर्ड केल्या, कॅप्चर केल्या व्लॉग मध्ये. सो आता मी उद्या निघेल, झोपतो आता. ट्राय करतो झोपायचं. थोड्या वेळाने निघेल म्हणजे 5:30 किंवा 6 वाजेपर्यंत निघेल मी, कारण की प्रणवला पण घरी जायचं आहे. त्याची पण तिने कॅब केली आहे बुक ऍक्च्युली नाशिक पर्यंत, त्यासाठी मग तो जाईल उद्या. येस, सो झोप पण आली मला काही. मजा आली खूप आज. परत बोलतोय येस आय नो, कारण की खरंच मजा आली. आमच्यासाठी हीच मजा आहे. आम्ही पार्टीमध्ये वगैरे न गेल्यापेक्षा आम्ही असं 4-5 मित्र किंवा रॅपर्स जे पण म्युझिक रिलेटेड असतील लोक बसू, फ्रीस्टाईल वगैरे करू, या गोष्टी डिस्कस करू. हेच आमच्यासाठी एकदम म्हणजे याच्यामध्ये आमची खूप खुशी आहे बेसिकली बोलू शकता तुम्ही. तर येस, मी तुम्हाला भेटतो उद्या. गुड नाईट गायस. हे गायस, सो फायनली आता मी निघतोय घरी जाण्यासाठी. प्रणव पण गेलाय. तो ऍक्च्युली अर्ली मॉर्निंगला गेला 6:30 आणि आता झाले 7:30. मी थोडा लेट उठलो कारण की ऑब्व्हियसली लेट झोपलो होतो. तर आता मी घरी जातो गाईस आणि हा व्लॉग एंड पण करतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांसोबत. जर कुठे काय चुकी वाटली, काय ओव्हर वाटलं, कारण की आजचा व्लॉग गाईस म्हणजे असा पहिलाच व्लॉग होता की तो बॉईज व्लॉग होता. माझ्या व्लॉग मध्ये सगळे तुम्ही फॅमिली वगैरेच बघता. आय होप तुम्हाला आवडला असेल. मला आवडला नसेल तर सांगा मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये. कुठे काय म्हणजे खराब वाटतं, कुठे काय चांगलं वाटतं, तर ते यू कॅन टेल मी इन माय कमेंट सेक्शन. सो गाईज, येस, मी आता निघतो घरी जाण्यासाठी. सो गाईज, मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.